मित्रांनो, आज मी तुम्हाला ChatGPT वापरून रिझ्यूमे आपला बायोडेटा कसं तयार करायचा ते सांगणार आहे. पण त्याच्यासाठी एक स्मार्ट टेक्निक आपण वापरणार आहोत. इथे मी एक जॉब पोझिशन घेतलेली आहे बघा linkedin.com वर. ही एक डिजिटल मार्केटिंगची पोझिशन आहे, डिजिटल मार्केटिंग स्पेशलिस्ट. आणि समजा या जॉबसाठी मला अप्लाय करायचं आहे, तर पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे, तो जो जॉब आहे त्या जॉबचं जे डिस्क्रिप्शन आहे ते डिस्क्रिप्शन आपल्याला पूर्ण कॉपी करून घ्यायचं आहे. ठीक आहे. सो हे डिस्क्रिप्शन मी कॉपी केलं, ChatGPTमध्ये गेलो आणि तिथे हे डिस्क्रिप्शन पेस्ट केलं. ओके. आणि त्याच्यानंतर खाली सगळं पेस्ट करून झाल्यानंतर खाली मी पुढे आणखीन माझी माहिती दिली की आय ॲम अ डिजिटल मार्केटिंग एक्सपर्ट with 10 years experience. I have done समजा BTech and digital marketing course from ABC University. ओके. सो हे मी माझे डिटेल्स दिले. तुम्ही तुमचे वर्क एक्सपिरियन्स वगैरे इतर पण डिटेल्स देऊ शकता, पण आत्ता मी एवढं लिहत नाही आहे. आणि त्याला सांगतो क्रिएट रिझ्युमे फॉर अबव पोझिशन. आता काय करणार ChatGPT, नुसता माझा बायोडेटा नाही बनवणार, तर त्या पोझिशनला योग्य, म्हणजे त्या पोझिशनमध्ये ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या एक्झॅक्टली माझ्या बायोडेटामध्ये ॲड करणार आणि त्यानुसार माझा बायोडेटा कस्टमाइज डिझाईन करणार. असं मी एंटर केलं तर आता बघा माझ्यासाठी हा पूर्ण या जॉब प्रोफाईलसाठी टेलर्ड, एक्झॅक्टली या जॉब प्रोफाईलसाठी बनवलेला असा हा बायोडेटा आपल्याला इथे मिळतो आहे बघा. प्रोफेशनल समरी, की स्किल्स, प्रोफेशनल एक्सपिरियन्स आणि एज्युकेशन सर्टिफिकेशन. सो एक्झॅक्टली असा CV आपल्याला बनवून मिळालेला आहे जसा आपल्याला त्या पोझिशनसाठी पाहिजे, जसं त्या पोझिशनमध्ये विचारलं होतं. जर आपण पोझिशनचे डिटेल्स बघितले तर आपल्याला लक्षात येईल की किती वर्षाचा एक्सपिरियन्स पाहिजे ते लिहिलेलं, त्यानंतर काय काय परफॉर्मन्स मेट्रिक्स आहेत, काय काय एक्सपेक्टेड आहेत त्या जॉबकडून ते लिहिलेलं, ते सगळं आपल्या बायोडेटामध्ये ॲप्रोप्रिएटली आलेलं आहे. तर याच्या पुढे कधी स्टँडर्ड बायोडेटा पाठवू नका, प्रत्येक पोझिशनसाठी टेलर्ड कस्टमाइज असा बायोडेटा पाठवा. हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की सांगा. थँक्यू.